गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा उपाय. वर्षभर तुमची तिजोरी पैशांनी भरलेली राहील. नमस्कार मित्रांनो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षारंभ मानले जाते. गुढीपाडवा वर्षभरातील 3.5 शुभमुहूर्तापैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. याच दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत जे गुढीपाडव्याच्या दिवशी केल्यास वर्षभर घरात बरकत राहते. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून आणि पुरणपोळी करून नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातं. येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखासमाधानाचं जावं, भरभराटीचं जावं. नवीन वर्षामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडून याव्यात, आपली प्रगती व्हावी अशी आपली सर्वांची इच्छा असते. त्यासाठी मित्रांनो, वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय या व्हिडिओत सांगितले आहेत. हे उपाय जर गुढीपाडव्याच्या दिवशी केले तर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते, उत्तम आरोग्य आणि धनसंपदा लाभते अशी मान्यता आहे. चला तर मग आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. प्रथम, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, आंघोळ करून देवाची पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला खूप महत्त्व आहे, कारण तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्तोत्र असतो. याच दरवाजातून घरात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाजाची स्वच्छता झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी मुख्य दरवाजाजवळ ठेवा. हा तांब्या शक्यतो पितळ, तांबा अशा धातूंचा असावा. यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशी मान्यता आहे. या उपायामुळे वर्षभर घरात कधीही पैशाची कमी जाणवत नाही. आपली तिजोरी पैशांची भरलेली राहते, हातात आलेला पैसा टिकतो, तसेच घराला स्थैर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. या व्यतिरिक्त दुसरा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घराला तोरण लावा. मात्र तोरण लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे हे तोरण कधीही कृत्रिम फुलांचं नसावं. तोरण बनवताना झेंडूच्या फुलांचा आणि आंब्यांच्या पानांचा वापर करावा. यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते अशी मान्यता आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हे 2 उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.